शेतकरी मित्रांनो, तुमच्यासोबत पण असंच होत आहे का? म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचा शेतीवरचा खर्च वाढला आहे, पण उत्पन्न मात्र कमी येत आहे. म्हणजे आधीच्या काळात ते शेतामध्ये एक पोतं युरिया व इतर अन्न खतं द्यायचे, तर भरपूर उत्पन्न यायचं. पण तेच खतं आता 4 ते 5 पोते आम्ही शेतामध्ये देत आहे, तरीही तेवढं उत्पन्न येत नाही आहे. तर नेमकी गडबड कुठं झाली? मित्रांनो, हे बघा, हे माझा मातीचा रिपोर्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता सेंद्रिय कर्ब हे 0.5% आहे, मध्यम प्रमाणात आहे. मित्रांनो, हे रिपोर्ट माझ्या याच जमिनीचा आहे, जिथे मी यावर्षीपासून विषमुक्त शेती सुरू केली आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू केली आहे. म्हणजे या जमिनीत आतापर्यंत 30 ते 40 वर्षापासून खतं टाकण्यात आले, केमिकलचे स्प्रे घेण्यात आले, केमिकलचे खतं टाकण्यात आले आणि यामुळे हे 0.5%वर गेलेलं आहे सेंद्रिय कर्ब. आणि ज्या वेळेस हे सेंद्रिय कर्ब 0.5%वरून शून्यावर येईल, त्यावेळेस शेतीचा विषय संपला. मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जंतूनाम जीवनम कृषी, जंतूंचं जीवाणूंचं जीवन म्हणजेच शेती होते. आपली माती ही एक जिवंत इकोसिस्टम आहे, ज्यामध्ये गांडूळ असतात, फंगी असतात, बॅक्टेरियाज असतात. म्हणजे मित्रांनो बघा, विषय असा झाला की आपण शेतामध्ये आधी सुरुवातीला जेव्हा केमिकलचे फर्टिलायझर, केमिकलचे खतं मार्केटमध्ये आले होते, तेव्हा आपण सुरुवातीला एक पोतं द्यायचो, भरपूर उत्पन्न यायचं. आणि हळूहळू आपण काय केलं, उत्पन्न जास्त यावं म्हणून आपण त्याचे डोस वाढवत गेलो. आणि इथे बी असा विषय झाला की आपल्या शेतकऱ्यांनी काय केलं की आपल्याला दुकानदार, आपल्याला कृषी केंद्रवाले सांगायचे की एक पोतं आपण या पिकाला दिलं पाहिजे, या पिकाला याची आवश्यकता आहे. आपण ते एका पोत्याच्या जागी 2 ते 3 पोते वापरले. म्हणजेच आपल्याला जास्त उत्पन्न यावं यासाठी आपण जास्त केमिकलचे खतं देत गेलो. यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी फक्त पिकावर लक्ष दिलं, आपल्या मातीवर, आपल्या जमिनीवर लक्षच नाही दिलं. आणि आताच्या परिस्थितीमध्ये असं झालं की आपल्या जमिनीमध्ये जे काही जीवाणू होते, जे काही सेंद्रिय कर्ब होता, मातीचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, आपण तेच संपून टाकलेला आहे. आणि मला तर असं वाटते की इथून जर आपण 30 ते 40 वर्ष हेच केमिकल शेतामध्ये टाकत गेलो, तर आपली जमीन एक दिवस बंजर होऊन जाईल. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये कुठल्याच प्रकारचं अन्नधान्य उगणार नाही. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कळाला असेल की आपल्या जमिनीमध्ये का बरं आता खर्च वाढत चालला आहे आणि उत्पन्न कमी होत चाललं आहे. आणि मित्रांनो, या बाबतीत तुमचा जर काही अनुभव असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा.